5 का 10, 5 का 10, 5 का 10, 5 का 10, 5 का 10. बाल्कनी आहे का? आहे ना. किती पाहिजे? 2 पाहिजे. 2 पाहिजे? 20 रुपये काढ. 8 रुपयाने एक दे ना. 8 रुपये? ए तिकडे हॉटेलात बसून पाव मिसळ खायची काय? आपल्याकडे फिक्स रेट. बरं बरं 2 दे. आता कसं जरा कॉर्नरची सीट दे. काय बेडू. थँक्यू. असू दे असू दे. काळा बाजार करते काय तिकिटाचा? काळा बाजार करते कम्प्लेट. तोही पोलिसाच्या डोळ्यात देखत. तुला जनाची नाही निदान पोलिसाची तरी. नाव बोल चाल कम्प्लेट. नाव बोल फटाफट. की काय पहिलं अक्षर ब आणि शेवटचं ट. आता पहिलं अक्षर ब म्हणजे बघा. मी काय कोडी सोडवायला आलो का इथं? जास्त बडबड नाही पाहिजे. अरे मी कुठं बडबड करते? नुसतं 5 का 10, 5 का 10 एवढंच बोलते. तुला पाहिजे का? लवकर बोल. 2 रुपये कमी घेईन. मस्त पिक्चर आहे प्यार का दीवाना. 10 आठवडे चालले मी आठीनीला. हाऊसफुल. हिरोईन हिरोला पळवून देते. गाण्यावर तर पब्लिक लई खुश आहे. तुला स्टोरी सांग का? स्टोरी चौकीवर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबांच्या समोर कम्प्लेट. प्यार का दीवाना करून टाकतोय. बरोबर बघतो. स्टोऱ्या सांगते स्टोऱ्या. साहेबाच्या समोर? अरे वेड्या, साहेबाच्या समोर आणि गाढवाच्या मागे कधी उभं राहू नये माणसानं. काय झालं? तुम्हाला हात बसेल काही पत्त्या लागायचा नाही. काय रे नाव काय तुझं? आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही. बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला. आपल्या एरियामध्ये काळा बाजार केलेला आपल्याला अजिबात चालत नाही. लय दरार आहे आपला या एरियामध्ये. ए आपला बी लय दरार आहे या थिएटरवर. बिट्टी म्हणतात मला. माझं नाव बिट्टी आणि तुझं बजरंग. दोन्ही बी बस. लय कथा करायला लागली का तू? आणि तू बी लय कायदा शिकवायला लागलास. अरे बघ धंद्याचा टाइम आहे माझा. 5-25 रुपये कमवायचा. कामाचा टाइमपास करायला लागलास रा? तू पहिले चौकीवर चल. लाकअप मध्ये टाकलं. टाइमपास म्हणजे काय कळलं तुला? अरे चल चल. भीते का काय तुझ्या साहेबांना? नाही तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली तर नावाची बिट्टी नाही मी. चल. जर का हल्लीस ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेवतो. इकडची तिकडे करून टाकेन कम्प्लेट. चल चल शाळा बन. चल मला शिकवतो. मलाच दम देते. साहेब काय साहेब? तिकीट कसली? काळा बाजारातली तिकीट. डायरेक्ट 180 जलमठेप कम्प्लेट. कोण? ही पोरगी काहीतरी बडबडू नका. रेड 100 पकडली साहेब. रेड 100. खात्री का तुझी? विचार दिला. मागच्या वेळेला का बाईला पकडून आणली होतीस संशयास्पद म्हणून? महिला पोलीस निघाली होती ती. ते लास्ट टाइमला थोडी मिस्टेक झाली होती साहेब. आता माणूस म्हटला की कधी कधी हातातून मिस्टेक होते साहेब. आता तुम्ही नाही काय ते वेळेस. पण मी हिला तिकीट ऐकताना डायरेक्ट पकडली साहेब. कम्प्लेट. लय तोंड वाजवते साहेब. आगाव आहे तुमच्यासारखीच. काय साहेब खुर्ची खराब आहे? 1 मिनिट. हवालदार एक फडकान. फडका आणायला सांगते. आगाव आहे. ऐकलाय मी. काय म्हणणं आहे तुझा? काय म्हणणं आहे तुझा? आता तुम्ही विचाराल हा धंदा का करते, दुसरा धंदा का नाही करत? विचारा विचारा. अहो विचारा की का करतेस? साहेब आजकाल काम धंदा मिळतोय का? कुठं मिळतोय का? तुम्हीच सांगा. माझा धाकला भाऊ साहेब पोटा पाण्याचं मिळवायला नको का दोघांच्या बी? नको का? तुम्हीच सांगा. अहो इथं रोजच्याला 5-50 रुपये तरी मिळतात. हिंदी पिक्चर असले की डबल मिळतात. हिंदी पिक्चर साहेब तुम्ही बघत असाल की हिंदी पिक्चर हिरो हिरोईन बस धमाल करतात. नाचतात काय गातात काय लई फायटिंग शेवटी तुफान मारामारी. तू तुझं तोंड बंद ठेव का जरा. सांगितलं ना साहेब. मी कुठं बोलले साहेब? ती मगाचपासून गप्पच आहे. ऐका नाही तुमचा हवालदारच लई आगाव आहे. सांगितलं नाही साहेब. विनाकारण मला इथं घेऊन आला. मी बी भीते का काय? म्हणलं चल तर चल. तुझा साहेब का वाघ आहे का लांडगा आहे? साहेबाला लांडगा म्हणायचं. चल 1 ग्लास पाणी घेऊन ये. लई ताण लागली. साहेब पाणी. साहेब पाणी. साहेबांनी सांगितलंय बोलायचं काम नाही. पाणी. साहेब काय? तुमच्या हवालदाराची बदली करून टाका. लई 12 गाड्याचा आहे. ए बाई. बाई अहो बाई काय म्हणताय मला? अजून माझं लगीन व्हायचंय. म्हणून सरळ नाव विचारा की. बिट्टी तुझं नाव काय? विचारा की. विचारा विचारा.
बिट्टी तुझं नाव काय? बिट्टी. हे बघ बिट्टी, सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणं हा कायद्याने गुन्हा आहे, समजलीस? हे बघ, दुसरा काहीतरी चांगला उद्योग कर. पुन्हा मला तू इथे दिसणार नाहीस अशी मला आशा आहे. का साहेब, तुमची बदली होणार आहे? ए, जाते का नाही तू आता? पुन्हा इथे दिसलीस तर याद राहा. निघाले. ए, काठी काठी ठेव. हा. पण साहेब पाणी. अरे बापरे, पाणी दे रे बाबा, पाणी दे. आणलं आणि तुझं दोन पाणी. थँक्यू थँक्यू. थँक्यू. साहेब एक सांगते, काय? तुम्हाला कधी बी पिक्चरचं तिकीट लागलं आपल्याला सांगायचं. आपली समधीकडे ओळख आहे. आपलं प्रेमा टाकीज आहे ना, प्रेमा टाकीज, तिकडे पुढल्या हप्त्यात मस्त पिक्चर लागते, काला पहाड. ए, लय प्रेमात येऊ नको, साहेबाचं प्रेम भारी पडेल. कम्प्लेट. शहाणपणा करू नका. साहेब मी काय सांगितलं ते लक्षात ठेवायचं. बदली बदली. चल चल. साहेब पिक्चर साहेबाचे ए, तुला सांगून ठेवतो, पुन्हा जर मला थिएटरच्या आवारात दिसलीस ना तर लंबे करून टाकीन. कम्प्लेट. तू अजून ओळखला नाही मला. बजरंग हवालदार म्हणतात मला. कशाला उगाच असले धंदे करतेस? नीट राहावं, मानानं जगावं. पोलिसांची जात आहे आमची. उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील. कम्प्लेट. जाता चल. जुलाबावरचा पेशंट डॉक्टर आहे मी. जुलाबाचा पेशंट? पण मी पेशंट नाही हो. मग काय वर्गणी मागायला आलात काय? वर्गणी मिळणार नाही. तुमची ती पार्टी वाचून आले. तुम्हाला कम नर्स पाहिजे ना? कंपाऊंडर कम नर्स अशी बाई हवी आहे मला. असं होय? मी सगळं करायला तयार आहे. पण पगार किती? आपल्याला पगार चांगला पाहिजे. त्याचं काय आहे, आपल्याला पैसे लागतात. पगाराचं काय आहे बिट्टी? पगार पेशंट वरती अवलंबून आहे. पेशंटच नाही तर पगार कुठून देणार? तू पेशंट आणणार, पेशंट मागत तुला 5 रुपये देईन. 5. नो पेशंट नो पगार. कबूल? पेशंट माग पगार? चालेल, आत्ता आणते पेशंट. आत्ता पेशंट आणणार? अगं 5च्या ऐवजी 5.25 रुपये देईन तुला. डॉक्टर, तुमच्याकडे जुलाबाच्या गोळ्या आहेत? जुलाब जुलाब जुलाब. हे बघा, पण कशाला हव्यात? तुम्ही द्या तर खरं. पण डॉक्टर, त्यानं होईल ना जुलाब? हे घेतले की लवकर. एक हाफ चहा दो भाई स्पेशल. 2 गुलाबी. एक चहा द्या. कसले घाण कपडे तुझे, कसले घाण केलेले आहेत बाई. काय साफ केलेत? किती घाण लागली सगळी. शी, बघवत नाही मला. आणते फडकं इकडं. एक तर साफ ठेवत नाहीत का, आणि मग म्हणतात जुलाब होतात. काल राहतो होणार नाही तर काय? मी करते साफ सगळं. आता भरच्या. 15. तुम्ही घ्या पहिले. मी देते चहा. घ्या दादा. घ्या. काय घातलं चहा मध्ये? काय झालं सगळ्यांना एकदम? पोटात दुखतंय काय रे? काय टाकलं चहातनं? तरी मी सांगत होते कप साफ ठेवून. काहीतरी इन्स्पेक्शन बिस्पेक्शन झालं असेल चहातनं. हो, मरताना माणूस एखाद्या टायमाला. येळेवर डॉक्टर कडे गेलेलं बरं. पण आता डॉक्टर कुठनं आणायचा? समोर तो दवाखाना दिसतोय ना, डॉक्टर डोके एकदम नंबरी डॉक्टर आहे. जुलाबावरती पेशंट आहे. चला चला, पळा लवकर. पळा 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 पळा. अहो पळा लवकर. जा जा जा. ए, टाक एक
जुलाबी हं? आपल्या गुलाबीच्या. अरे 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 आज काय पेशंटचा मोर्चा आहे की काय? काय होतं? दुखतंय. लाईन लावा लाईन लावा लाईन लावा. थँक्यू बर का. ये पैसे दे पहिले. अरे हो पैसे देते ना. अरे पैसे हरवले वाटतं कुठेतरी. पैसे नाही तर चहा कशाला प्यालीस? कोणाला दम देतो मी? तर सलाम साहेब. बाईला दम देतो काय रे? हा ये साहेबांच्या त्याची लाच देतो. त्या आईला फोडली कप बशी. ए बाय फुकट चहा प्याली वर कप बशी फोडली. चल 10 रुपये काढ आता. ए बाई कुणाला म्हणतोस रा? बाई कुणाला म्हणतोस? हवालदार मग शेनं काय केलं म्हणून विचारा की. मी विचारायचं काय काय केलं? काय केलं? मग शेनं कसला चहा दिला? सगळ्यांना जुलाब झाला. बरा कटला याच्यावर. काय म्हणते ती? नाही साहेब ही बाई इथं आली आणि समजांच्या पोटात दुकान. लाय खिटखिट नाही पाहिजे मला कंप्लेंट. पुन्हा जर तुझी मला कंप्लेंट आली तर माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोण नाही. कंप्लेंट. तुझं खोपटं मोडून टाकीन का झटक्यात? नाही साहेब. चले घे 10 रुपये घे. धर. नाही. अरे राव दे रे धर. राहू दे. अरे साखर आणि चहाची पत्ती काय फुकट येते काय? धर. बरं यायला चहा प्यायचं सोडून खिटखिट 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 खिटखिट. महत्वाची कागदपत्र टाईप करे. गुप्त तुम्हाला चला. हा लवकर टाईप करून घ्या. लवकर लवकर. जनरल मॅनेजर महाराष्ट्र शुगर केन फॅक्टरी प्रायव्हेट लिमिटेड या सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपण पाठवलेली 1 टन साखर पोती सुखरूप आहे. काळजी नसावी. पण आपली साखर नमुन्याप्रमाणे नाही हे कळवताना आम्हाला अत्यंत खेद होत आहे. कृपया आपली वैशिष्ट्यपूर्ण साखर परत घेऊन जावी आणि उलट बोटीने नमुन्याप्रमाणे साखर पाठवावी. यासाठी होणारा खर्च आपण करण्याचा आहे. प्लीज नोट. इतपर असा फोडसाळपणा होता कामा नये. तुमच्या अरे आई बाबा कधी आला तुम्ही? आता माझं लक्षच नव्हतं. कामात होतो ना जरा मी. या ना बसा ना बसा. नको चालू दे तुझं काम. चला चल. अरे बाबड्या कसं गंडवर आई बाबाला. बाबड्या महाराज आले. हे राजा कुठपर्यंत आले? आयला पण नाही आले. तुमच्या मायला या साखरेच्या धंद्यामध्ये तुम्ही आमची पार तंतून टाकली. तुम्हाला डोळ्याने आणलं पाहिजे. आणि त्याला म्हणावं ओ महाराज या नका चाल द्या. कामात व्यत्यय नको काय. रोजच्या राऊंडवर आलो होतो. गडगड गडगड. राजा म्हणजे आमचा सारखा कामात फार हे काम चाललेलं असतं. काय काम ठीक चाललंय ना? गड राजा येतो रे आम्ही आता. प्रकृतीला सांभाळून जायचं. हा त्याशिवाय काही एवढी माफ वाढली. गड चला गाडीची वेळ झाली. एक काम कर रे. काय घाबरायचं? म्हणजे घाबरत नाही. तू कशाला घाबरतेस? हे बाबड्या बघण्या ते काय घाबरलं की स्वतःच्या नावानेच मला हाक मारते. मी घाबरलोय. मला सवय आहे घाबरलं की स्वतःच्याच नावाने हाक मारायची. काय बाबण्या? राजा माझा दोस्त आहे. बाबण्या रिक्षा चालवतो दुसऱ्याची. काय ऍक्सिडेंट बिक्सिडेंट केला की काय म्हणायचं? अरे थोडक्यात बचावलो. हो नाही तर काय महाराज? अरे बाबा काय काय होतास तू? पुन्हा त्याचा फोन आला होता आणि तुझा पत्ता नाही. काय म्हणाला? काय नाही रे नेहमीच त्या धमक्या. दुसरं काय? हा कोण? माझा दोस्त आहे बाबण्या. गावाकडला आहे. चल भेटायला म्हणून आले. चांगला बलदंड माणूस दिसतोय महाराज. गडगड काय करतो काय? मी रिक्षा चालवतो भाड्याची. पूर्वी फाटकं जोडण वाहन शिवायचा.
गरीब आहे. अरे 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 काय महाराज ठेवून घ्या आपल्याकडं असं म्हणतो. राहतोस का रे? काय माझं ठीक चाललंय महाराज, पण माझा एक दोस्त आहे, त्याला जर नोकरी दिली तर फार उपकार होतील महाराज. अरे त्यालाही नोकरी देतो, तुलाही देतो, आपल्याला काय कमी आहे काय? आमच्या महाराजांचं म्हणजे कुणाला नाही म्हणायचेच नाही. पुरुष माणसाला तर नाहीत, पण बाई माणसाला तर नाहीच नाही. काय महाराज बरोबर आहे. अरे एवढं दिलंय देवानं, आपल्याला काय कमी आहे? सरकार घेऊन घेऊन किती घेणार आहे? उद्या घेऊन ये तुझ्या मित्राला, दोघांनाही नोकरी देतो. चल राजा चला. अरे तू कशाला येतोय? तुला उद्या बोलावलंय काय? काय हे काय कळेल, नंतर कळेल ना. कसली मला नाही का सांगणार? तू आहे काय? मला वाटलं अहो तुमचा आनंद तोच माझा आनंद. काय करणार तुला? मला नोकरी मिळाली, नोकरी आणि काय होता? खरं की नाही? कुठे राजवाड्यावर. कितीची? पगार नाही ठरला, पण महाराज म्हणाले तसं आपली वळकटी घेऊन चाललो. पण मला काय घेऊन जाता? मी तुमची वळकटी आहे. वळकटी नाही पण गादी येत नाही. गादी महाराजांची गादी गेली, पण लोड आणि टक्के अजून तिकडे तो डाकून चलू. पण मला काय झाला? मला काय नोकरी करायची महाराजांची? पण मला करायचे ना, आणि नवरा करेल तेच नको का बायको न करायला? अहो पण मी बायको व्हायची तुमची. होशील ग. राजाची नोकरी मिळाल्यावर आपण जीवाची निवड करूया. लवकर काय अहो, थांबा ना. थांबा ना बाबा. गडगड नीट व्यायाम कर. तुझ्या बापानं सांगितलंय 1 वर्षाच्या सत्पालला मारलं पाहिजे, आलं पाहिजे. आपल्या युवराजानं सत्पालला मारलं, मी तर चुकी झाली. अरे दरवाजा कशाला लावतोय? सगळं उघडं अंगे ना, एखाद्या बाईची नजर गेली म्हणजे मग गड. बाईची नजर फार वाईट, केव्हा लागेल सांगता येत नाही, सांगता येत नाही. काय गड दरवाजा लाव. अरे पहिल्यांदा काय करतोय? महाराज पहिल्यांदा बॉक्सिंग करतोय. गुड. बॉक्सिंग का? छान चांगले जोरात बुद्धे मा. काय 1 2 3 4 5. गुड. छान. नीट जमते का? आम्ही येऊन दाखवू. नको महाराज, छान जमतोय. जोरात आवळून मा, मूठ चांगली घट्ट झाली पाहिजे. काय महाराज आता खूप दमलोय. आता वेट लिफ्टिंग करतो. वेट लिफ्टिंग. गुड. उचा नीट उचा, चांगलं दोन्ही हाताने धरून नीट उचा. काय नीट जमतंय का? आम्ही येऊ. नको चांगलं उचलले, अलगत उचलले. गुड. शाबास. महाराज आता आसनं, योगासनं. आसनं का? गुड. अरे पण तुला नाही जमायचं ते, आम्हीच येऊन दाखवतो. काय दारुगाड. काय महाराज कशाला मध्ये दार ठोठवलं तुम्ही? कशाला म्हणे? उगाच वेड्यासारखी वेडी वाकडी आसनं करायची नसतात. पाय लचकला, मोडला म्हणजे काय? आणि काय? अरे जमिनीला अंग टेकवायचं नसतं. काय तेच करीत होतो. काय करतो? तुला काय कळते त्याच्यातलं कपात? चाल माझ्या बरोबर, मी दाखवतो तुला. चाल ये. कशी फजित झाली एका माणसाची. महाराज कवानी कुठं कडमात दिल्याचा नियमच नाही. भलत्याच वेळेला एंट्री घ्यायची सवय या माणसाला. भरच्या वेळी नाही,
अगदी योग्य वेळी घेतली. दीक्षाणा दिसतोय. माझ्या लाडक्या राजाला इथून जाऊ देईन का? दीक्षाणाच दिसतोय. माझ्या लाडक्या राजाला मी इथून जाऊन देईन का? माझं नाव कसं कळलं तुम्हाला? माझा लाडका राजा तो. काय हा फाजीलपणा? सरळ आपला पुरुषाच्या अंगावर हात टाकता. तुम्हाला काय भाऊ वडील कोण आहे की नाही? अहो मला सोडा. सोडा देते, विस्की देते, सगळं सगळं काही देते. पण आता तुम्हाला मात्र मी सोडणार नाही. कमाल आहे. तुम्ही कशाला लढताय? खरं म्हणजे मला लढायला पाहिजे. हात तरी लावला का मी कशाला? मी राहिले खालती आणि आमचे हे गेले वरती. कोण गेले वरती? आमचे हे हो. हे म्हणजे माझे मिस्टर. पहिलं होतो. नक्की काहीतरी बहाणा केला असेल. नाही हो. ते गेले ना तेव्हा शेवटपर्यंत मी त्यांच्या जवळच होते. मग आश्चर्य नाही ते वर गेले तर. मी त्यांना मिठीत घेतलं आणि त्यांचं चुंबन घेतलं आणि ते वर गेले. हा म्हणजे तो नैसर्गिक मृत्यू नव्हता तर खून होता. आणि ते गेले. आपल्या मागे एवढी मोठी इस्टेट ठेवून गेले. आहे खरी. मोठी आहे इस्टेट. पण एवढी मोठी इस्टेट असून तिला वारसच नाहीये. तेवढ्यासाठी मला घेऊन घ्यायचा विचार आहे का तुमचा? हे बघा मला असा फाजीलपणा चालणार नाही. सांगू तुम्हाला. लवकर चल. गुंडा आली. चल चल. शंकरे आला रे. धर धर धर. तुझं नाव काढलाय. आलाच रे. काय झालं रे दसऱ्या? आंग्रे चंद्रशेखर यशवंत. 1000. पंत हेमचंद्र रमेश. 1000. नोटीस. भोसले जिवाजी गणपत. 1000. विठ्ठल 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 बोला विठ्ठल. मारुती बाटली आण रे. बाटली? आता ह्या वेळेला? हो आत्ताच. वर्गात? शाईची बाटली. तुला काय वाटलं? मारुती हा नाच सोड. हा अद्दल घडेल चांगली केव्हा तरी. हे बरं नाही हा मारुती. जा लवकर. इथलं 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 इथलं. कोण येऊन शाबास. आता आपण अभ्यास सुरू करूया. तुमची वह्या पुस्तकं काढा. काल मी ज्या केशवसुतांच्या कवितेबद्दल तुम्हाला सांगत होतो ती आता आपण बघूया. गोष्टी घराकडील मी वदता गड्या रे, झाले पहा कितीक हे विपरीसारे. आहे घरातची असे गमते मनात, ह्या येथल्या सकळ वस्तू उगीच भास. बाईला तिची पेटी देतो म्हणले. आई कुठे ती पेटीच्या मारी. हा ती बघ पेटी. आणि मास्तरचं समजा सामान बाहेर फेका आणि पेटी उचला. कोण शिकलं रे? म्या नाही. म्या म्या नाही बाबा. उचल पेटी उचल. वाय उचलतो की.
हे तुझ्या लावता अबे जा तुझं लय झालं त्याचं कौतिक. हे बाब्या जेवला का नाही? हो बाजूला चल. हे उठ वय बाजूला. नेसता अंगानं वाढलाय. पेटी उचल ना तुला. उचला. अरे भाई की बाबू आईला तमास ग्रांडच्या पेट्याला जडास काय रे? बाईपेक्षा पेटी जड असती. ही सांगायची येळे का? ते बस बाबू तू या बाजूला धर उचलतो आणि मी या बाजूने वाढतो. हा हळू त्याच्या मारी काय होईल ते जाईल. उचल उचल तू माझ्या मागव. तू बी मागव. मला धरा. तू मी पेटी ओढतो. तुम्ही मला काय म्हणता काय तुम्ही अण्णासाहेब? हा देशमुख मास्तर भानामती करतो. अहो हेड गुरुजी माझ्या डोळ्याने मी स्वतः बघितलंय. पण मी तर कधी काही पाहिलं नाही. वाती घाला तुमच्या डोळ्यात म्हणजे तुम्हासली दिसल. पण असे झाले तरी काय? ती भाज्याची पेटी आपोआप वाजायला लागली. ट्या ट्या. बाप रे. अहो काहीतरी जादू टोणा दिसतोय. मग तरी म्हटलं याच्या वर्गातली पोरे अशी गपचीप कशी? म्हणजे अगदी शांत वर्ग. काहीतरी घोटाळा दिसतोय.
अहो शाळा म्हटली म्हणजे कसं दंगा उसळला पाहिजे जकडा तकड काय बानगड काय करतो चौकशी, बोलावूनच घेतो त्या मास्तरला टाकोटाक आणि स्पष्टच विचारतो. नमस्कार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पेटी परत. मारुतीने एकट्याने आणली पेटी? तुम्ही प्रत्यक्ष पाहिलंच, काहीतरी सांगता तो. वा 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 वा, सरपंचासारखा थोर मनुष्य. तो काय खोटे बोले? इथं थापाबाजी चालायची नाही आपल्यापाशी. हा थांबा, मी उचलून बघतो. सावकाश सावकाश. या. अगदी हलकी फुल आहे. मग सांगतो काय मी? नाही, हलकी आहे. मला वाटलं तुमच्या खोलीत तर काही भुताटकी वगैरे नाहीये ना? म्हणजे रिकामी होती जागा इतके दिवस. भूत पिशाच, हडळ, खवी, संबंध, मुंजा राहिला असेल एखाद वेळी मुक्कामाला तिथं. इथं येतील एखाद वेळेस. इथं काय येत त्याच्या छड्या मारेन. हा हा, तर तुम्हाला आता घाईघाईनं बोलावलं होतं अशासाठी की शाळेचं गॅदरिंग आलंय ना जवळ, एक नाटक बसवून टाका. नाटक? 8-10 दिवसात? ते मला माहित नाही. परमनंट माहित आहे तुम्हाला अजून? नाहीतर वर संस्थेकडे रिपोर्ट करीन. कामात हलगर्जीपणा. जा तुम्ही. आणि नोटीस काढतोय मी तशी. हा अरे अरे
अरे